महापालिका में 64 करोड़ का महाघोटाला, भाजपा ने खोला मोर्चा। वसई विरार महापालिका में बायो माइनिंग के नाम पर 64 करोड़ से अधिक के घोटाले का आरोप लगाते हुए विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस में बड़ा खुलासा किया। भाजपा का आरोप है कि साई यूटिलिटी कॉन्ट्रैक्टर कंपनी को 13 लाख टन कचरा प्रोसेसिंग का काम 835 रुपए टन से दिया गया था, जिसमें सलाहकार से मिलीभगत कर 39 करोड़ के बोगस बिल पास किए गए। कचरे की घनता 340 किलो से 840 किलो दिखाकर बिल वसूले गए। सबसे बड़ा फर्जीवाड़ा आरडीएफ परिवहन में सामने आया है, जहां होंडा यूनिकॉर्न बाइक, डिजायर, इंडिका और पावर टिलर जैसे वाहनों से 27-26 टन आरडीएफ ले जाने के फर्जी सर्टिफिकेट अल्ट्राट्रैक और डालमिया के नाम पर दिखाए गए ईमेल आईडी भी बोगस बनाई गई। इसके अलावा एमआरएफ प्लांट के नाम पर पहाड़ खोदकर 17,000 ब्रांस पत्थर की अवैध बिक्री कर 4.9 करोड़ लूटे गए और 2015-17 के 24.64 करोड़ के एसएलएफ प्रोजेक्ट का पैसा बिना काम के ही भुगतान कर दिया गया, जिस पर सीएजी ने भी सवाल उठाए हैं। भाजपा ने ठेकेदार, सलाहकार और अधिकारियों पर बीएनएस और भ्रष्टाचार निरोधक कानून के तहत एफआईआर और फॉरेंसिक ऑडिट की मांग की है। नमस्कार। वसई विरार महापालिकेच्या आपण महासभेमध्ये प्रत्येक वेळेला ज्या वेळेला विषय येतात त्यावेळेला आपण काही त्रुटी आणि त्याच्यातले आर्थिक गैरव्यवहार हे महापालिका प्रशासनासमोर सातत्याने आणत असतो आणि त्याच्यातलाच एक भाग जो आहे तो आपण गोखिवऱ्याला जी डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंड वरती केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि कोर्टाच्या निर्देशानुसार जो जुना कचरा आहे, म्हणजे एक तर नवीन कचरा जो आहे त्याचं दररोज त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, म्हणजे त्याचं विघटन करून त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे। त्याच्यासोबत जो जुना कचरा आहे ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो, त्या लिगसी वेस्ट वरती पण प्रक्रिया केली पाहिजे। त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अनुदान देतं। त्याच्यासोबत एमपीसीबी असतील, एनजीटी असेल किंवा सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश आहेत आणि या निर्देशानुसारच महापालिकेने 2024 साली डिसेंबर 2024 ला एक टेंडर काढलं, जवळपास डिसेंबर 2023 आणि जवळपास 13 लाख टन त्यावेळेला जुना कचरा होता। त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी 835 रुपये दरानी साई युटिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे आणि सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा ही कंपनी नालासोपारा आपल्या आचोळ्याचीच आहे। ह्या कंपनीला काम देताना नेमका काय पूर्वानुभव किंवा त्याचं काय प्रोफाईल चेक केला गेला हे गुलदस्त्यात आहे आणि या साई युटिलिटीने आतापर्यंत म्हणजे जवळपास 2025च्या मार्च एप्रिल मध्ये त्याचं काम बंद करण्याच्या संदर्भातले निर्देश आयुक्तांनी दिले। त्याच्यानंतर त्याचं कामही रद्द केलं। सदर कॉन्ट्रॅक्टर जो होता तो सुप्रीम हायकोर्टात गेला, हायकोर्टाने त्याच्या संदर्भात काही निर्देश दिले। हे करताना सुद्धा प्रशासनाने जाणीवपूर्वक काही त्रुटी ठेवल्या जेणेकरून त्याला हायकोर्टामध्ये जाण्यासाठी संधी मिळावी आणि हे सगळं करताना जवळपास 39 कोटी रुपये हे महापालिकेने साई युटिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला पे केले। हे पे करताना जी काही बिलं काढली गेली, ज्या बेसिसवरती पेमेंट केलं गेलं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा जो आहे हा दिसून येतोय। आता आपण पीपीटीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बघू। त्याच्यासोबतच म्हणजे हा घोटाळा करताना काय गोष्टी झाल्या तर बोगस इनवॉइसेस क्रिएट केले गेले, बोगस वाहनं जी दाखवली गेली, म्हणजे आपण पॉवर टिलर असेल, टाटा इंडिका असेल, त्यानंतर स्विफ्ट डिझायर असेल मारुतीची, त्याच पद्धतीने होंडा शाईन गाडी जी आहे ह्या गाडीवरती 26 टन प्लास्टिक, जो उरलेलं प्लास्टिक असतं रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल आरडीएफ म्हणतो आपण त्याला, हे सिमेंट कंपन्यांना जातं। सिमेंट कंपन्यांना ते कंपल्सरी घेणं आहे, त्यांची जी भट्टी आहे त्याच्यामध्ये जाळण्यासाठी। आणि हे गेलं कुठे तर चंद्रपूरला गेलं, हे गेलं कुठे तर राजस्थान
राजस्थानला गेलं, उदयपूरकडे. आणि हे सगळं कशावरती गेलं तर ह्या टाटा इंडिका, स्विफ्ट डिझायर, त्यानंतर पॉवर टिलर, ह्या सगळ्या गाड्यांमध्ये आणि 26 टन प्लास्टिक कशा पद्धतीने जाऊ शकतो या संदर्भात आम्ही आयुक्त महोदयांना या संदर्भात मे 2026 मध्ये पत्र दिलेलं आहे. त्याच्यावरती अजूनही कोणताही गुन्हा दाखल 13 मेला हे पत्र आम्ही दिलेलं आहे पुराव्यासहित, म्हणजे अगदी त्याचे आरसी बुक काढून आपण दिलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या कंपन्यांचे म्हणजे जे दालमिया कंपनी आणि